नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज 16 डिसेंबर 2023. आज उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कालव्याला सोडलेलं पाणी कधी बंद करण्यात येणार आहे, तसेच बोगदाही कुठपर्यंत चालेल आणि भीमा नदीमध्ये सोलापूरसाठी पाणी कधीपासून सोडण्यात येईल आणि दुसऱ्या आवर्तनाचं काय, म्हणजे दुसरी पाळीचं काय, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आजची ताजी स्थिती आपण पाहूया. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.630 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 2143.33 दशलक्ष घनमीटर अर्थात 75.68 टीएमसी. तर उपयुक्त साठा हा केवळ 340.52 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 12.02 टीएमसी, म्हणजेच फक्त 12 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आपला सध्याला शिल्लक राहिलेला आहे. तर टक्केवारी बघता कालच्यापेक्षा टक्केवारी आणखी कमी झालेली आहे. काल 23.12 होती, आज 22.44% उजनी धरण आलेलं आहे. तर उजनी धरणातून सध्याला चालू असलेलं पाणी हे मुख्य कालव्याद्वारे 1000 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 840 क्युसेक्स आणि दहिगा उपसा सिंचन 100 क्युसेक्स, सेनामाडा उपसा सिंचन 315 क्युसेक्स अशा पद्धतीचं पाणी सध्याला चालू आहे. तर बाष्पीभवनाचा वेगही कालच्या एवढाच राहिलेला आहे 5.26. तर सध्याला आपल्याला उजनी धरणातून सोडलेलं पाणी कालव्याद्वारे असेल, बोगद्याद्वारे असेल किंवा उपसा सिंचनद्वारे असेल, हे कुठपर्यंत चालू राहणार आहे याबाबत आपण काल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर काही अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की 30 डिसेंबरपर्यंत चालेल, परंतु अध्यक्षिका अभियंता साळेसाहेब यांनी सांगितले की 27 डिसेंबरपर्यंत ही पाणी 4 योजनेतून बोगदा, कालवा आणि दोन्ही उपसा सिंचन यातून 27 डिसेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर 27 डिसेंबरपासूनच भीमा नदीमध्ये सोलापूरसाठी 5 टीएमसी पाणी सोडण्यात सुरुवात होणार आहे. म्हणजेच तोपर्यंत आपलं जवळपास 1 टीएमसी 12 टीएमसी मधून 1 टीएमसी कमी होणार आहे 27 डिसेंबरपर्यंत, 1 ते 1.5 टीएमसी आणि त्यानंतर 5 टीएमसी असं आपल्या उजनी धरणातून पाणी जाणार आहे. म्हणजेच उजनी धरणात सध्याला ज्यावेळेस भीमा नदीतून पाणी सोडलं जाईल, बंद केलं जाईल सोडणं, त्यावेळेस उजनी धरणामध्ये 4 ते 5 टीएमसी पाणी शिल्लक राहणे शक्यता आहे. त्यातच नदीकाठचा भीमा उजनी धरणाकाठचा पाणी उपसा, उद्योगधंद्याला चाललेलं पाणी, त्यातून दुसरं आवर्तन कसं शक्य होणार याबाबत आपण विचारणा केली असता फेब्रुवारी 24 पर्यंत, म्हणजे 2024 फेब्रुवारी 2024 मध्ये दुसरी पाण्याची पाळी बोगदा आणि कालवा यातून सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. परंतु तोपर्यंत उजनी धरण आपलं 10 जानेवारीच्या आसपास मायनसमध्ये गेलेलं असेल आणि ज्यावेळेस उजनी धरण मायनसमध्ये जाते त्यावेळेस त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण कलेक्टर विभागाचं असतं, कारण पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणं ही कलेक्टरची जबाबदारी असते. त्यामुळे आताचं केलेलं नियोजन फेब्रुवारीपर्यंत टिकेल का आणि तोपर्यंत पाणी उजनीमध्ये राहील का? उजनी धरणातून आतापर्यंत -29 पर्यंत पाणी सोडता येतं हे मान्य आहे, पण कधी ते मे अखेर असेल किंवा जूनमध्ये असेल त्यावेळेस ही परिस्थिती असेल तर सोडता येतं. परंतु जर फेब्रुवारीमध्ये जर -20-25% पर्यंत उजनी धरण गेलं तर पाणी सोडणं मुश्किल होणार आहे. जरी आता नियोजन केलं असलं तरी पाणी सुटणं गरजेचं आहेच, पण सुटेलच याची शाश्वती देता येणार नाही, कारण त्यावेळेस पिण्यासाठी पाण्याची बऱ्याच ठिकाणी वानवा सुरुवात होणार आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्यामुळं शेतीच्या पाण्यावर एखाद्या वेळेस संकट येऊ शकतं. जरी नियोजन केल्याप्रमाणे जर पाणी सुटलं तर शेतीसाठी चांगलं आहे, शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. आणि शेतीसाठी सोडलेलं पाणी फक्त काही शेतीसाठीच वापरलं जात नाही, ते पिण्यासाठी वापरलं जातं. कारण नदीतून जरी पिण्यासाठी सोडलं गेलेलं पाणी शेतीसाठी जसं वापरलं जातं तसं शेतीसाठी सोडलेलं पाणी ही ठिकठिकाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडणं गरजेचं आहे, दुसरं आवर्तन येणं गरजेचं आहे. परंतु आताचं केलेलं नियोजन फेब्रुवारीपर्यंत टिकेल का आणि उजनी धरणात तोपर्यंत साठा किती राहील यावर सगळं अवलंबून आहे. त्यामुळं पुढील 2-3 महिने 4-5 महिने आपल्याला जिकिरी जाणार आहेत, संकट जाणार आहेत. खरं तर हे नियोजनाचा एक भाग होता की पाण्याचे योग्य नियोजन होणं गरजेचं होतं. 60% उजनी धरण झाले असताना इतकं पाणी गेल्या 46 दिवसामध्ये उजनी धरणातून जवळपास 30 ते 35% पाणी कमी झालेलं आहे. कारण उजनी धरणातून कालव्याद्वारे
1 तारखेपासून पाणी सोडण्यात आलं होतं कालवा आणि बोगदा, ते 30 नोव्हेंबरपर्यंत नियोजन असतानाही ते परत वाढवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी जी परिस्थिती केली जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये, तीच परिस्थिती यावर्षी मात्र नोव्हेंबर डिसेंबरमध्ये उजनी धरणाच्या नियंत्रण विभागाने केलेली असल्यामुळे पुढं जलसंकट आपल्यावर येणार आहे. शेतीच्या पाण्याची वानवा होणार आहे, पाण्याची वानवा होणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.